त्यातलं मोठं योगदान कॉम्रेड शरद पाटील यांचं आहे। इतिहासाची मांडणी सुद्धा पौराणिक दृष्टिकोनाची सुद्धा एक वेगळी मांडणी आपल्या समोर त्यांनी ठेवलेली आहे। यानंतर या परिसंवादात सहभागी वक्ते महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे प्राध्यापक आमचे सन्मित्र प्राध्यापक राहुल कोसंबी सरांना विनंती की आपण या विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी मांडणी करावी। प्रगतिशील लेखक संघ, लोकसंवाद फाउंडेशन आणि महात्मा गांधी स्मारक निधी केंद्र छत्रपती संभाजीनगर या तिन्हींच्या संयुक्त विद्यमाने आज आपण इथे कॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त काही चर्चेसाठी जमलेलो आहोत। खरं तर संयोजकांनी सांगितल्याप्रमाणे हा कार्यक्रम खूप आधी व्हायचा होता, पण काही नवीन समोर काही कृती कार्यक्रम आल्यामुळे आपण हा कार्यक्रम आजच्या दिवशी घेतो आहोत। इतकं होऊन ही वक्ते बदललेले नाहीत, कारण आम्ही या कार्यक्रमासाठी उत्सुकच होतो। त्यामुळे आज तुमच्या समोर काही एक मांडणी करताना मला व्यक्तिशः आनंद होतोय। या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष आणि माझे मार्गदर्शक पगाडे सर, दुसरे माझे मार्गदर्शक चव्हाण सर आणि हरदास सर बोललेच आहेत। या निमित्ताने एक प्रस्तावना सुद्धा झालेली आहे त्यांची, आणि करपे सर सुद्धा, आणि तुम्ही सगळे जमलेले जवळजवळ प्रत्येकाला आपण एकमेकांना नावानिशी ओळखतो, त्यामुळे प्रत्येकाचं नाव तसं घ्यायची गरज नाहीये। आणि त्यामुळे मी थेटपणे माझ्या मांडणीला सुरुवात करतो। शरद पाटील म्हणजे कॉम्रेड शरद पाटील, आज मगाशी सरांच्या प्रास्ताविकात त्यांच्या पहिल्या 2 खंडांचा प्रामुख्याने उल्लेख केला गेला। मी ज्यावेळेला MA प्रथम वर्षात होतो आणि आम्हाला कॉलेजतर्फे ज्यावेळेला सत्राच्या शेवटी एक ज्याला आपण संशोधन रिसर्च प्रोजेक्ट करावा लागायचा, त्यानिमित्ताने मी काही हिंदू आणि बौद्ध धर्मातल्या स्त्रियांचा तौलनिक अभ्यास अशा पद्धतीचं काहीतरी एक छोटंसं रिसर्च टॉपिक निवडला होता। त्यानिमित्तानं माझ्या चेतना कॉलेजमधल्या प्राध्यापकाशी चर्चा करताना मला अनुषंगिकरित्या कॉम्रेड शरद पाटलांचं नाव प्रथम ऐकण्यात आलं की तुला जर ह्या बाबतीमध्ये काहीतरी गंभीर करायचं असेल तर तुला त्यांचं काहीतरी वाचलं पाहिजे। पण ही माहिती पुरवल्यानंतर असंही सांगण्यात आलं की बाबा तसं तू लहान आहेस, त्यामुळे तुला ते काही कळणार नाही। आणि त्यामुळे मग मला असं वाटलं की असं काय असू शकतं की जे आपल्याला कळत नाही, किंवा आपण कितीतरी प्रयत्न केले आणि मग तर नंतर कळणार नाही, असं काय आहे ते आपण पाहायला पाहिजे। त्यामुळे मग मी प्रथमतः शरद पाटलांच्या दासीशूद्र गुलामगिरी भाग 1 या खंडाकडे वळालो। आता साहजिकच तो खंड काय मला माझं कॉलेज लेन करणार नव्हतं, देणार नव्हतं वाचायला पुस्तक, त्यामुळे मी ताबडतोबीने त्या पुस्तकाचं एक झेरॉक्स काढून माझ्याकडे ठेवलं। आज जी त्या पुस्तकाची जी प्रतापखंडाची प्रत आहे ती अशीच झेरॉक्स केलेली प्रत आहे। हरदास सरांचा जो अनुभव होता तोच माझा अनुभव होता। मी ते पुस्तक वाचून काढलं। एक आहे की त्या पुस्तकाने खेचून घेतलं होतं मला, ज्या पद्धतीची कॉम्रेडांची भाषा आहे, ज्या पद्धतीची मांडणी आहे, ज्या पद्धतीचे असे खूप काय म्हणायचं विस्तारित असे, आणि ज्याला आपण ॲबस्ट्रॅक्ट काय म्हणायचं सर, आपण ॲबस्ट्रॅक्टला नाही, संदिग्ध नाही सर, अमूर्त अशी त्यांची जी मांडणी आहे, म्हणजे 2 बिंदूंना जोडण्यामधला जे अंतर आहे त्यांच्या त्या आर्ग्युमेंट मधलं, त्यांनी मला प्रचंड खेचून घेतलं होतं। त्याचं कारण असं की त्याच्या आधी रोमिला थापर आणि या निमित्तानं D.D. कोसंबींना वाटलं होतं, आणि D.D. कोसंबींच्या तरील बुद्धिमत्तेची झलक त्यांच्या सगळ्या मांडणीमध्ये मला दिसत होती। या निमित्तानं मला प्रथम मराठीमध्ये असं काहीतरी वाचायला मिळालं, याचा खूप आनंद झाला। पण बऱ्याच वेळेला त्यांच्या त्या बृहद आर्ग्युमेंट्सला एकत्र करून असं सुसूत्र पद्धतीनं काही मांडायचं आणि त्याच्यातून एक मजेदार्थ काढायचा, हे काही सुरुवातीच्या एक प्रथम वाचनामध्ये जमलं नाही। पण एक आहे की त्या वाचनाच्या मी प्रेमात पडलो, आणि मग त्यामुळे पुन्हा पुन्हा त्यांना वाचणं, दुसरा खंड सुद्धा वाचणं, आणि मग त्याच्यानंतर त्यांचे उरलेले सगळे खंड आणि इतरही त्यांचं काही लेखन मी सातत्याने वाचत आलेलो आहे। जे नेमाड्यांच्या बाबतीत झालं एक्झॅक्टली तेच शरद पाटलांच्या बाबतीत सुद्धा नंतर व्हायला लागलं। देशवादाच्या मांडणीने मी सुरुवातीच्या काळात प्रभावित होतो, पण नंतर जसं जसं एक वेगळ्या पातळीचं वाचन आपलं वाढत गेलं, काही महत्त्वाचे प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाले, आणि मग ते सोडवण्याच्या निमित्तानं ज्यावेळेला मी पुन्हा देशवादाकडे गेलो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की ह्या एकूण देशवादाच्या मांडणीमध्ये खूप मर्यादा आहेत। शरद पाटलांच्या बाबतीत सुद्धा वाचताना एका बाजूला त्यांच्या आर्ग्युमेंट्स
सध्याच्या काळातल्या जातीव्यवस्थेच्या अंतासाठी महत्वाचे आहेत हे वाटत असताना सुद्धा प्रत्यक्ष व्यवहारीच्या पातळीवरती ज्यावेळेला आपण त्या लावू पाहतोय त्यावेळेला त्याच्यामध्ये काही मर्यादा आहेत असं मला स्वतःला जाणवायला लागलं. त्यामुळं हा खूपच गमतीदार प्रवास होता आणि आहे सुद्धा. एका बाजूला त्यांनी सातत्यानं त्यांच्या लेखनाचं, त्यांच्या मांडणीचं, त्यांच्या सिद्धांताचं गारूड सातत्यानं माझ्यावरती म्हणजे अजूनही ठेवलेला असताना सुद्धा त्या गारुड्याच्या पलीकडे जाऊन आपले काही छोटे मोठे प्रश्न माझ्या वयाच्या आणि वाचनाच्या निमित्तानं त्यांना वाचत त्यांच्याशी भांडत राहणं हे माझं एक अत्यंत आवडीचं काम राहिलेलं आहे. ही गोष्ट काही शरद पाटलांच्या बद्दल नाही आहे की फक्त नेमाड्यांच्या बद्दल नाही, ही प्रत्यक्ष मार्क्स बद्दल आहे. ही मी ज्यांना अत्यंत महत्वाचा दुसरा समाजशास्त्रज्ञ म्हणतो त्या वेबर बद्दल आहे, त्या दुर्खाइम बद्दल आहे, किंवा महाराष्ट्रातल्या किंवा एकूणच भारतीय परंपरेतल्या अनेक महत्वाच्या लेखकांबाबत आहे असं म्हणता येईल. तर तो एक वेगळ्या प्रकारचा प्रेम आणि टीकात्मक असा एक वेगळा संवादाचा आणि संबंधांचा भाग आहे आणि तो कॉम्रेड यांच्या बद्दल पण आहे असं म्हणायला पाहिजे. खरं तर आज या परिसंवादाचा जो विषय आहे तो त्यांचे तत्वज्ञान आणि सामाजिक परिवर्तन. खरं तर कॉम्रेडांचं जे काय व्यक्तिगत आयुष्य आणि एकूणच संघटनात्मक त्यांचा जो प्रवास हरिदास सरांनी सांगितला त्याच्यामध्ये हे सगळं आलेलं आहे की त्यांनी कशा पद्धतीनं एका बाजूला दिवसभर अत्यंत तुटपुंजा रिसोर्सेस संसाधनांच्या म्हणजे बाजू एकत्र घेऊन अत्यंत प्रखर लढाया लढल्या आणि दुसऱ्या बाजूला त्याच समाजाचा परिवर्तनाचा इतिहास घडवण्यासाठी रात्रभर ते अभ्यास करत राहिले. ही अशी एक द्वैत म्हणजे त्याला आपण डायलेक्टिकल म्हणू अशा पद्धतीची त्यांचं जीवन सातत्यानं आपल्या समोर येत आलेलं आहे. मी त्यांच्यापेक्षा खूप लहान असल्यामुळे आणि कधीही एकदाही माझा त्यांचा परिचय किंवा संवाद झाला नसल्यामुळं त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल मी काही बोलणार नाही आणि माझा तो स्वभाव सुद्धा नाही. त्यांच्या तत्वज्ञानाकडे वळायला काही हरकत नाही. खरं तर 19व्या शतकात काय आणि 20व्या शतकात काय स्वतंत्र चळवळीच्या चौकटीमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या निमित्तानं एक अत्यंत कळीचा मुद्दा निर्माण झाला होता की भारत जो आपण नवीन बनवू पाहतो आहोत ब्रिटिशांच्या कचाट्यातून सोडवल्यानंतर त्याचं स्वरूप काय असलं पाहिजे. तो जर अत्यंत ढोबळपणाने जर लोकशाहीवादी देश बनणार असेल तर मग त्या लोकशाहीच्या स्वरूपाचं काय असणार आहे. त्याच्यामध्ये दलित आदिवासी आणि इतर जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्या सगळ्या हक्कांचं आणि त्यांच्या स्थानाचं स्वरूप काय असणार आहे. ते तसंच असणार आहे का जसं या सगळ्या इतर अल्पसंख्याक लोकांना दलित आणि आदिवासी आणि स्त्रियांना सोडून जे इतर पुरुष बहुल इथल्या उच्चभ्रू समाजाचं आहे ते जर तसं नसेल तर मग ते तसं करण्यासाठी काय करायला पाहिजे असे एक मोठे प्रवाह त्या निमित्तानं निर्माण झाले. त्यातला सर्वात महत्वाचा व्यक्ती म्हणजे महात्मा फुले. महात्मा फुलेंनी याच्याबद्दलची एक विस्तृत मांडणी करून ठेवलेली आहे. आणि 20व्या शतकात येता येतं तर मग गांधीजी आले. त्याच्यानंतर खुद्द डॉक्टर आंबेडकरांनी या संदर्भातली एक प्रखर मांडणी आपल्या समोर मांडली आहे. 1925 नंतर आपण पाहतोय की ज्या डाव्या चळवळीचा उल्लेख मगाशी त्यांच्या पक्षीय माध्यमातून झाला ती एक मोठी डावी चळवळ काँग्रेसच्या पोटातच का असेना आणि नंतर 1942 नंतर स्पष्टपणे वेगळी होऊन स्वतंत्रपणे नांदत आलेली आपण पाहतोय. त्यांची स्वतःची एक मांडणी आहे आणि त्या मांडणीमध्ये खरं तर लोकशाहीच्या पलीकडे जाऊन इथे एक समतावादी समाज निर्माण करण्याचा एक अट्टहास किंवा आग्रह सर्वसामान्य लोकांसाठी असलेला दिसतो. त्यामुळे साहजिकच फुले काय नंतर आंबेडकर काय त्याच्यानंतर डावे काय या तिन्ही महत्वाच्या चळवळीतून एक नवं भारताचं स्वप्न आपल्या समोर वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या तपशिलांसह येताना आपण पाहत होतो. कॉम्रेड सुद्धा सुरुवातीच्या काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्तानं त्या सगळ्या ह्याच्यात आले आणि मग नंतर सीपीएमच्या पक्षामध्ये सामील झाले. त्यांच्यावर तिथे काम केलं आणि तिथल्या काही सैद्धांतिक भांडणामुळे ते तिथून बाहेरही पडले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं मग जात आणि वर्ग ह्या दोन कॅटेगरी ज्या आहेत कोटी ज्या आहेत ह्या कोटींच्या सर्वनाशासाठी किंवा त्यांच्या अंतासाठी ज्या पद्धतीच्या चळवळी उभ्या केल्या पाहिजे आणि त्यासाठी कुठल्या रणनीती आखल्या पाहिजे आणि ती रणनीती आणि चळवळी उभा करण्यासाठी कुठली असं तत्वज्ञान उभारलं पाहिजे या महत्वाच्या कडीच्या मुद्द्यामध्ये मला वाटतं की 19व्या शतकातल्या आणि 20व्या शतकातले अनेक महत्वाचे तरुण मंडळी त्या निमित्तानं कार्यरत होताना आपल्याला दिसत आहे. एका बाजूला हे डावे पक्ष होते ज्याला आपण कन्व्हेन्शनल डावे पक्ष म्हणू. दुसऱ्या बाजूला मागोवासारखे अत्यंत महत्वाचे गट होते. शरद पाटील त्याच्यामध्ये आपलं काही योगदान देताना दिसत आहेत. गेल वॉर्मेट आणि भारत पाटणकर यांचं एक स्वतःचं ह्या संदर्भातलं म्हणणं आहे. 1990 नंतर जाणीवपूर्वक लिहिणारे आनंद तेलतुंबडे आपल्याला माहित आहेत की त्यांचं एक ह्या संदर्भातलं काही एक म्हणणं आहे.
म्हणजे कन्व्हेन्शनल डावे आणि पारंपरिक आंबेडकरवादी यांच्या मध्ये सुद्धा या दोन्ही प्रवाहांना जोडून नवी काहीतरी वेगळी क्रांतीची मांडणी करू पाहणारे अनेक प्रवाह छोटे मोठे आहेत आपल्याला असं दिसतं. आणि ते 1970 नंतर झपाट्याने 2000 पर्यंत आपल्याला सहजपणे दाखवता येतात. यात शरद पाटलांचं योगदान या सगळ्या चौकडीमध्ये काय आहे आणि त्यांनी नवं काय केलं आणि त्या नव्या करण्यातून काही गोष्टी होऊ शकतात का, अशा पद्धतीचा काही ओवापोह खरं तर 20-25 मिनिटात मला करायचं आहे, त्यातले 10 मिनिटं संपले असतील. 2-3 मुद्दे महत्वाचे आहेत त्यांचे, असं मला वाटतं की त्या ढोबळ मुद्द्यांवरती आपण पुढे गेलं पाहिजे. एक तर जर वसाहतकालीन प्रक्रियेमधून भारत जर हळूहळू भांडवलदारी होत असेल आणि मग भांडवलदारीच्या प्रक्रियेतून भारतामध्ये वर्ग निर्माण होत असतील, तर भारतातल्या मूलतः अस्तित्वात असलेल्या आणि प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्थेचं काय करायचं आणि ह्या वर्ग व्यवस्थेचं आरोपण झाल्यानंतर जात वर्ण व्यवस्थेचं आणि ह्या वरून आलेल्या वर्ग व्यवस्थेचं जे काय एक नवीन रूप आहे त्याच्यातून आपल्याला मार्ग काढून ह्याचा अंत कसा करायचा हा एक महत्वाचा प्रश्न होता. आता कॉम्रेडांचा कळीचा मुद्दा होता की ते ज्या डाव्या चळवळीतून ह्या सगळ्या प्रश्नाकडे बघत होते, ती डावी चळवळ प्रामुख्यानं वर्ग हीच एक कोटी प्रमुख आहे आणि वर्ग ह्या कोटीच्या उपयोगाशिवाय किंवा तिला दिलेल्या अधिमान्यतेशिवाय आपण तिच्या वर्गांकडे जाऊ शकत नाही. आणि वर्ग हे इतर आधी असलेल्या उपस्थित असलेल्या इतिहासकालीन उपस्थित असलेल्या सगळ्या सामाजिक संबंधांना आपल्या पोटात घेऊन फैलावत असल्यामुळं वर्गाचा नाश केला की आपोआप तशा पद्धतीनं प्राचीन काळाचा रेसिड्यू असलेले हे जातवर्णीय जे काही सहसंबंध असतील किंवा एका बाजूला ते जे काही एक स्ट्रक्चर असेल ते पण या निमित्तानं जळून जाईल किंवा संपून जाईल अशी एक त्यांची मांडणी होती. त्याला आपण अपवाद असं म्हणतो. त्यामुळं मग एक वर्ग ह्याच कोटीच्या निर्मूलनासाठी पहिल्यांदा झटलं पाहिजे. तुम्ही जात वर्गाची चर्चा करू नका, किंबहुना ती केली तर मग वर्गामध्ये असलेल्या फुटीरतावादी मांडणीला बळ मिळतं आणि मग वर्गाच्या संदर्भातली मांडणी सुद्धा पातळ व्हायला लागते किंवा पोकळ व्हायला लागते. त्यामुळं रणनीती म्हणून वर्गाची चर्चा करा, जात वर्णाची चर्चा न करता तो प्रश्न या निमित्तानं आपण सोडवू अशा पद्धतीची अशी गमतीशीर मांडणी डाव्याने केली होती. हा झाला त्यांचा अपवाद. पण वर्ग कसे ठरतात तर वर्ग प्रामुख्याने हे आर्थिक हितसंबंधाने ठरतात असं मार्क्सवाद्यांचं म्हणणं आहे. हे मार्क्सचं म्हणणं आहे का तर ज्यांनी कोणी नीट मार्क्स वाचला असेल तो तसं म्हणत नाही. मार्क्सचे सगळे इकॉनॉमिक रिलेशनशिप, सगळे आर्थिक सहसंबंध हे मूलतः सामाजिक संबंध आहेत हे आपण पाहिलं पाहिजे. त्यामुळं मग ज्या पद्धतीनं अत्यंत एकांगी वाचन करून मार्क्सला आर्थिक नियतीवादी ठरवलं गेलं त्याच्यातून बऱ्याच अंशी भारतीय कम्युनिस्ट हे बाहेरच पडले नव्हते. त्यामुळे एका बाजूला अपवाद आणि दुसऱ्या बाजूला हा आर्थिक नियतीवाद, ह्या दोन्हींच्या प्रभावी मांडणीमुळं जात आणि वर्णाचं काय करायचं, त्याच्यावर झालेल्या वर्गाच्या आरोपणाचं काय करायचं, कारण या प्रश्नाचं कुणाकडेच उत्तर नव्हतं की वर्गच ह्या इतर महत्वाच्या सामाजिक संबंधांना पोटात घेतात की जात वर्ण सुद्धा इतके चिवट आहेत की ते वर्ग या आर्थिक हितसंबंधांना आपल्या पोटात घेतात. हे कसं सांगायचं हे काय अजूनपर्यंत डाव्याने सांगितलं नव्हतं. त्यांच्या सोयीसाठी ते म्हणत होते की वर्गच ह्या सगळ्यांना पोटात घेतात, जात आणि वर्ण नाही. खरं तर हा अजूनही एक महत्वाचा कडेचा मुद्दा आपल्या समोर विश्लेषणासाठी राहिलेलाच आहे. प्रश्न असा पडतो की मग ह्या अपवादातून आणि नियतीवादातून करायचं काय. त्यामुळे मग कॉम्रेडांनी एक वेगळ्या पद्धतीची मांडणी करायला सुरुवात केली. साहजिकच ही मांडणी 2 पातळींवरती होणार होती. एक, मार्क्सवादाचं जे मूलभूत तत्वज्ञान आहे ज्याला आपण द्वंद्वात्मक भौतिकवाद म्हणतो, मराठीमधला सोपा आणि तसा परिभाषिकायचा पण तसा सोपा आहे असं मला वाटतंय, ज्याला आपण डायलेक्टिकल मटेरियलिझम म्हणू, हा तो तत्वज्ञानाचा भाग आहे. तो एक दृष्टी आहे जी दृष्टी तुम्हाला देते, बघायला सांगते की कशा पद्धतीनं समाज चालतो, समाजाचं परिवर्तन, समाजाची गतिकी कशा पद्धतीनं घडत असते ह्यासाठी तो दिलेला एक दृष्टिकोन आहे. आणि त्याचं जे ऍप्लिकेशन आहे म्हणजे हा दृष्टिकोन वापरायचा आणि मग समाजाच्या परिवर्तनाला प्रत्यक्ष समजून घ्यायचं. साहजिकच कुठल्याही समाजाच्या प्रत्यक्ष परिवर्तनाला समजून घेण्यासाठी भविष्यात जाता येत नाही, आपल्याला भूतकाळात जावं लागतं. त्यामुळे मार्क्सची अशी मांडणी झाली, एका बाजूला डायलेक्टिकल मटेरियलिझम, दुसऱ्या बाजूला त्याचं ऍप्लिकेशन हे हिस्टॉरिकल मटेरियलिझम. त्याच्यातून सर्व समाजांचं ज्या पद्धतीचं परिवर्तन इतिहास काळापासून घडत आलेलं आहे अशा पद्धतीची एक सर्वसमावेशक मांडणी मार्क्सकडून करण्यात आली. त्याची सुरुवात
ज्याला आपण प्रिमिटिव्ह कम्युनिझम किंवा प्राथमिक साम्यवाद म्हणतो तिथून सुरू होते. त्याच्यानंतर एन्शियंट सोसायटी, ज्यातला मुख्य वर्ग संघर्ष हा मालक आणि गुलाम असा आहे. त्याच्यानंतर ज्याला फ्युडल किंवा सामंती किंवा सरंजामी व्यवस्था म्हणतो, ज्यातला मुख्य वर्ग संघर्ष हा लॉर्ड्स आणि सर्फ असा आहे. आणि त्याच्यानंतर नवीनतम आलेली ही भांडवलदारी व्यवस्था. अशा 4 टप्प्यातून प्रामुख्यानं ती जाते. कुठलाही समाज हा त्याच्या इतिहासाच्या टप्प्यांमध्ये जर आपण मोड ऑफ प्रोडक्शनच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ह्या सगळ्या 4 टप्प्यातून जातो आणि आपसुकपणे क्रांतीद्वारे तो नंतर समाजवाद आणि नंतर कम्युनिझम किंवा इव्हन काही गोष्टींमध्ये कम्युनिझममध्ये थेटपणे प्रवेश करतो. म्हणजे आता उदाहरणार्थ चीनमध्ये त्यांचा क्लेम असा आहे की आम्ही थेटपणे कम्युनिझम मध्ये प्रवेश केला. सोव्हिएत युनियनमधला सर्वात मोठा डिबेट हाच होता की आपण सोशलिझम मधून, म्हणजे ज्याला आपण कामगार वर्गाची हुकुमशाही ही सुस्थापित करून थेटपणे कम्युनिझम मध्ये प्रवेश केलेला आहे असं त्यांची मांडणी होती. खरं म्हटलं तर कामगार वर्गाची हुकुमशाही असताना किंवा चीन मधल्या एक पक्षीय एक सत्ताक राज्याची उपस्थिती असताना ते आता प्रत्यक्ष कम्युनिझम मध्ये आहेत की नाही हा एक परत सैद्धांतिक वादाचा मुद्दा असू शकतो. पण ते क्लेम्स आहेत. मार्क्सचे पण हे क्लेम्स होते. म्हणजे बघा, आपोआपवाद, आर्थिक नीतिवाद आणि आता दुसरं काय की प्रत्येक समाज इतिहासाच्या टप्प्यांमध्ये अशा टप्प्यांमधून जातो. मार्क्सला हे माहित होतं की मी जे काय मांडतोय ते प्रामुख्यानं जरी पश्चिमी युरोपीय देशांसाठी लागू पडत असलं तरी इतर देशांमधून जे काही इनपुट्स त्याला दरम्यानच्या काळामध्ये अभ्यासातून जाणवत होते ते थोडे वेगळे होते. म्हणजे उदाहरणार्थ काय की न्यूयॉर्क ट्रिब्यूनसाठी तो जे काही लेख मला लिहित होता त्याच्यामध्ये ज्यावेळेला तो रशियन सरंजामशाहीचा ज्यावेळी अभ्यास करायला लागला त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की जर्मन सरंजामशाही किंवा फ्रान्स इतर पश्चिम युरोपीय सरंजामशाही याच्यामध्ये थोडा फरक आहे आणि तो मूलभूत म्हणजे थोडासा क्वालिटीचा फरक आहे. त्यामुळे त्याच्या असं लक्षात आलं की आपण ज्या पद्धतीची इतिहासाची अशी टप्प्याटप्प्याची मांडणी करतो त्याच्यामध्ये काही एक डेव्हिएशन्स आहेत, काहीतरी एक वेगळे डिव्हिएशन्स आहेत. त्यामुळे मग भारत किंवा मग आफ्रिकन म्हणजे ज्याला आशियाई आणि आफ्रिकन कंट्रीच्या एकूण मोड ऑफ प्रोडक्शनची चर्चा मार्क्सनी हळूहळू करायला सुरुवात केली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1857च्या बंडावरती मार्क्सने स्वतंत्र एक महत्वाचं लेखन आपल्याला केलेलं आढळतं. ते न्यूयॉर्क ट्रिब्यून मध्येच त्यांनी केलं होतं आणि ते बऱ्यापैकी मोठं आहे. मार्क्सनी भारताच्या संदर्भामध्ये अत्यंत मूलभूत काही महत्वाचे काय म्हणायचं निरीक्षण मांडून ठेवलेली आहेत. खरं तर हे सांगायला हरकत नाही की मुळात जातीव्यवस्थेची थोडी सैद्धांतिक आणि समाजशास्त्रीय नीट केली जर चर्चा कोणी केली असेल तर ती मार्क्सचीच आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा मार्क्सवरती हा असा आरोप होतो की त्याला काय माहित होतं, किंबहुना मार्क्स हा पहिला होता ज्यांनी नीट अँथ्रोपॉलॉजिकल आणि सोशलॉजिकल चर्चा जातीची केली असावी. गंमत म्हणजे काय की ज्यावेळेला तो ह्या सगळ्या समाजाकडे बघायला लागला आणि वसाहतवादाने ह्या समाजांमध्ये ज्या पद्धतीचे बदल घडवून आणायला सुरुवात केली होती त्याच्या असं लक्षात आलं की ह्या समाजाच्या एकूण ऐतिहासिक भौतिकवादाच्या म्हणजे काय म्हणायचं प्रवाहाची दिशा कदाचित वेगळी असू शकेल. त्यामुळे मग त्यांनी एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शन हा नवीन त्याच्यामध्ये जोडून द्यायचा प्रयत्न केला. त्यांनी असं सांगितलं की आशियाई देशातली जी काही एक मोड ऑफ प्रोडक्शनची पद्धती आहे ती ज्याला आपण प्रिमिटिव्ह कम्युनिझम म्हणू किंवा एन्शियंट सोसायटी म्हणू किंवा फेडरलिझम म्हणू ह्याला टाळून ह्या दोन महत्वाच्या ह्याला टाळून थेटपणे कॅपिटलिझम मध्ये प्रवेश करती झालेली आहे. कळीचा मुद्दा असा राहिला कॉम्रेडांच्या सगळ्या विवेचनामध्ये की प्रिमिटिव्ह कम्युनिझमचं काय करायचं. त्याचं कारण असं की प्रिमिटिव्ह कम्युनिझमच्या धर्तीवरच त्याला तुम्ही कम्युनिझम हा शब्द त्याला जोडलेलाच आहे ना. प्रिमिटिव्ह आहे कम्युनिझम, अभावग्रस्ततेतील किंवा निसर्गाने लादलेल्या परिस्थितीमधून आलेली समानतेची एक अवस्था असं म्हणूया. ती तिने अचीव्ह केलेली नव्हती. समानता किंवा स्वतंत्रता किंवा बंधुता ह्या गोष्टी जोपर्यंत आपण सामाजिक प्रक्रियेतून अचीव्ह नाही करत, त्या प्रत्यक्ष आपण उपस्थितीनं जगत नाही तोपर्यंत त्या सगळ्या मांडणीला काही अर्थ नाही हे मार्क्सला माहित होतं. त्यामुळं निसर्गाने तुम्हाला अभावग्रस्ततेमध्ये ज्या पद्धतीने ठेवलेलं आहे आणि त्याच्यातून समतेची काही एक थोडीफार प्रकृती तुमची बनली असेल तर ती फार काळ टिकणारी नाही. ते आपसुकपणे तुम्हाला वर्ग समाजामध्ये ढकलणारच आहे. ती ढकललीच. कारण प्रिमिटिव्ह कम्युनिझम हा शेवटी पुन्हा एन्शियंट सोसायटीमध्ये प्रवेश करता झाला आणि तो वर्गसंबंध आणि वर्ग संघर्षाने बद्ध असा समाज होता. त्यामुळं कॅपिटलिझम मधले वर्ग अंत केल्यानंतर कम्युनिझम मध्ये गेल्यानंतर जिथे वर्ग राहत नाहीत आणि मग तिथला वर्ग संघर्ष संपतो अशी अत्यंत कुठचीही हे नसलेली म्हणजे न्यून नसलेली समता स्वातंत्र्य आणि बंधुताची जर समाजव्यवस्था आणायची असेल तर तुम्हाला अशा ह्या सगळ्या ह्याच्यातून जावं लागेल. प्रश्न असा कॉम्रेडांना असं वाटलं की प्रिमिटिव्ह कम्युनिझमची संकल्पना याचं एक वेगळं चित्र खरं म्हणतं कम्युनिझम मध्ये आहे
आणि प्रिमिटिव्ह कम्युनिझम हा स्टार्टिंग पॉईंट मानला तर एशियाटिक सोसायटीच्या नंतरच्या आणि त्याच्या पूर्वीच्या सगळ्या अवस्थांना आपण नीटपणे समजून घेत नाही. त्यामुळे मग त्यांनी मार्क्सवरती असा वेगळा एक आरोप केला की मार्क्स हा एकरेषीय पद्धतीनं जगाच्या इतिहासाची मांडणी करतो, ज्याला युनिलिनियर पद्धतीनं जगाची मांडणी करतो. काय युनिलिनियर पद्धत आहे की प्रत्येक देश प्रामुख्यानं प्रिमिटिव्ह कम्युनिझम मध्ये असतात सुरुवातीच्या काळामध्ये, आणि ते मग एन्शियंट सोसायटी, फ्युडल सोसायटी, कॅपिटलिझम आणि देन सोशलिझम किंवा कम्युनिझम ह्या अवस्थेतून जाणार आहे. भारताचं वेगळेपण काय असेल? कारण प्रश्न असा होता की वर्ग ही जर कोटी भारतामध्ये इव्हन वसाहतवाद काळामध्ये सुद्धा तिच्या पूर्ण आणि विशुद्ध रूपामध्ये स्वतःला आविष्कृत करत नसेल, आणि त्या व्यतिरिक्त इथला वर्ण आणि जाती ह्या कोटी ह्या अत्यंत प्रखर आणि अजूनही प्रत्यक्षात ताकदवान असतील आणि ते ह्या भारताची सामाजिक जीवनाला नियत करत असतील, तर मग ह्या वर्ण जातीला कसं टाळून आपण फक्त वर्गाची चर्चा करायची? कारण ही सगळीच्या सगळी जी इतिहासाची मांडणी आहे ती वर्गवादी मांडणी आहे. भारतातल्या जात वर्ण व्यवस्थेचं करायचं काय हा मूळ मुद्दा होता, आणि तो मूळ मुद्दा हा प्रिमिटिव्ह कम्युनिझम मधल्या काही महत्वाच्या गृहीतकांना प्रश्नांकित केल्याशिवाय सुटणार नव्हता. त्यामुळे मग एकप्रवाही मांडणीचा आरोप करून कॉम्रेडांनी आपण बहुप्रवाही मांडणीच्या बाबतीमध्ये काहीतरी विचार केला पाहिजे असा एक महत्वाचा मुद्दा मांडला. बहुप्रवाहात काय होतं तर एका बाजूला भारताचा इतिहास हा तथाकथित हिस्टॉरिकल मॅटरिझम म्हणजे तथाकथित ऐतिहासिक भौतिकवादाच्या पारंपरिक या एकरेषीय टप्प्याटप्प्यातून होण्यापेक्षा अत्यंत वेगळ्या पद्धतीने विकसित झाला आहे हे पहिला मान्य करायला पाहिजे. खरं म्हणतात ते मार्क्सनं मान्य केलं होतं, नाही याच्यातला भाग नाहीये, पण कॉम्रेडांना वाटलं की तेवढं पुरेसं नाहीये. त्यामुळे मग ते पार त्या प्रिमिटिव्ह कम्युनिझमकडे गेले आणि तिथल्या समता आणि बंधुतेवरती त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. त्यांचं असं म्हणणं होतं की मुळात मार्क्सवादामध्ये सुद्धा प्रिमिटिव्ह कम्युनिझमची रचना आहे ती प्रामुख्यानं मेल ओरिएंटेड आहे, प्रामुख्यानं पुरुषी आहे. जेव्हा भारताचा जर आपण प्राचीन इतिहासामध्ये जाऊन बघायला सुरुवात करू तर मग स्त्री सत्तेचं आणि मातृसत्तेचं करायचं काय हा एक महत्वाचा कळीचा प्रश्न तयार होतो. त्यामुळं भारताच्या चौकटीमध्ये किंवा ज्याला आपण साऊथ एशियन मिडल ईस्टर्न कंट्रीज म्हणून त्याच्यामध्ये जर स्त्रीसत्ता आणि मातृसत्ता असतील तर त्यांना पुरुष सत्ता प्रिमिटिव्ह कम्युनिझमच्या चौकटीमध्ये कसं बघायचं? जर पुरुष सत्ता आणि स्त्री सत्ता ह्या इतक्या वेगवेगळ्या असतील तर मग मार्क्सवादाचं जे प्राथमिक गृहीतक आहे प्रिमिटिव्ह कम्युनिझमचं ते आपण मानाच कशाला? त्यामुळे मग कॉम्रेडांनी असं ठरवलं की आपण मूळतः त्या प्रिमिटिव्ह कम्युनिझमच्या संकल्पनेला प्रश्नांकित केलं पाहिजे आणि त्यातल्या कंटेंटला पण प्रश्नांकित केलं पाहिजे. त्यामुळे मग नंतर त्याच्यामुळं स्त्री सत्ता ज्याला ते वैराज्य असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर स्त्री सत्ता मातृसत्ता अशा पद्धतीचा एक त्यांनी एक मांडणी केली. त्यांचं असं म्हणणं होतं की भारताच्या इतिहासाच्या ऐतिहासिक भौतिकवादामधले जे पहिले टप्पे आहेत ते स्त्री राज्यापासून सुरुवात होतात, मातृसत्तेतून ते पुन्हा हळूहळू वर्णदास प्रथेकडे येतात, त्याच्यानंतर जाती सरंजामी पद्धतीमध्ये येतात आणि नंतर आपण वसाहतवादातून भांडवलदारीकडे येतो. कॉम्रेडांनी जरी अशा पद्धतीची वेगळी मांडणी केलेली आपल्याला वाटत असली तरी गमतीशीरपणे ती मार्क्सच्या 5 टप्प्यातल्या मांडणीशी अत्यंत सुसंगत आहे. म्हणजे मार्क्स काय सांगतो? प्रिमिटिव्ह कम्युनिझम, एन्शियंट सोसायटी, फ्युडल सोसायटी, कॅपिटलिझम आणि कम्युनिझम. इकडे पण कॉम्रेड काय सांगतायत? स्त्री सत्ता, मातृसत्ता, वर्णदास प्रताप समाज, त्याच्यानंतर जाती सरंजामी समाज, त्याच्यानंतर भांडवलदारी समाज आणि त्याच्यामध्ये आपसूक येणारा कम्युनिझम. गंमत आहे की एकरेषीय मांडणीला विरोध केला, बहुरेषीय मांडणी आहे असं म्हणून सांगितलं, पण भारताच्या संदर्भामध्ये एशियाला लावताना मात्र हे परत 5 टप्पे त्याच एक रेषीय पद्धतीने त्यांनी लावून दाखवले. हा एक सैद्धांतिक आणि काय म्हणायचं विचार करण्यातला एक वेगळा मुद्दा असू शकतो. तुम्ही किती त्याला गांभीर्याने घेताय मला माहित नाही, पण हे बारीक पद्धतीने आपण बघितलं पाहिजे. ते हे मी अजून खोलात जाणार नाही कारण त्याच्यामध्ये मग बराच वेळ लागेल. दुसरा मुद्दा आहे त्यांच्या तर्कशास्त्राचा. गंमत म्हणजे स्त्री सत्तेपर्यंत पोहोचायचं कसं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे मग त्यांचं असं लक्षात आलं की मुळात मार्क्स जे डायलेक्टिकल मटेरियलिझम आहे ज्याला द्वंद्वात्मक भौतिकवाद म्हणतो तेच मुळात एक फॉर्म्युल लॉजिक आहे, एक अकारिक ती तर्कशास्त्रीय पद्धती आहे. मार्क्सला मनाचं द्वैती असणं माहीत नसल्यामुळं तो पाठीमागं जात जात प्रिमिटिव्ह कम्युनिझमला सुद्धा पुरुषी समता सत्ता म्हणायला लागला.
खरं म्हणलं तर तो स्त्री सत्ता त्यातली पाहू शकला नाही. त्याचं कारण मन हे द्वैती आहे. द्वैती म्हणजे काय? जाणीव आणि नेणीवयुक्त आहे. त्यामुळे मग मनाचं जाणीव आणि नेणीवयुक्त असणं आणि मग त्याचं आरोपण आपल्या तर्कशास्त्रावरती करून त्याने एक वेगळं तर्कशास्त्र जन्माला घालायला सुरुवात केली. आम्हाला त्यांचं असं म्हणणं आहे की मी मुळात स्त्रीसत्ता आणि मातृसत्ता शोधून काढू शकलो. त्याचं कारण असं की भारतीय इतिहासाचा जो प्रवाह आहे, ज्याचं प्रक्षेपण वेगवेगळ्या पातळ्यांवरती वेगवेगळ्या सिद्धांतांमध्ये लिहून ठेवलेल्या सगळ्या पुस्तकांमध्ये ज्या पद्धतीने मला सापडत गेलं, त्याच्यातून जे नाही किंवा जे झाकलं गेलं आहे. कारण आता उदाहरणार्थ वेद हे असं प्रामुख्याने आपण असं स्टेटमेंट केलं की ते ब्राह्मणांनी लिहिले होते आणि ब्राह्मणातल्या पुरुषाने लिहिले होते. असं जर असेल तर ते ब्राह्मणी पुरुष हे बरंचसं काहीतरी स्त्रीच्या संदर्भातलं असेल, बरंचसं काहीतरी दस्यूंच्या संदर्भातलं असेल, बरंचसं काहीतरी असुरांच्या संदर्भातलं असेल. ते एक तर अपमानित करून आपल्या समोर ठेवतील किंवा त्यांच्या पूर्ण चांगल्या गोष्टी ह्या दाबून टाकतील. म्हणजे आपण ह्या सगळ्या मांडणीचं जर चिकित्सक नेणे जाणवेच्या दृष्टिकोनातून वाचन करायला सुरुवात केली तर ते जे काय सांगतायत ते तसं न घेता ते काहीतरी झाकून टाकतायत किंवा कुठल्या तरी दुसऱ्या महत्वाच्या प्रवाहाला डिस्टॉर्ट करतायत. असं जर आपण नीट वाचन केलं तर आपण स्त्री सत्तेपर्यंत पोहोचू शकतो असं ते आपल्याला सांगतात. आणि ते स्त्री सत्तेपर्यंत गेले. म्हणजे अंबपालीच्या संदर्भातली त्यांची सगळी जी काय अत्यंत विद्वत्तपूर्ण चर्चा आहे ती आपल्याला सांगते की शेवटी अंबपाली ही काय दुसरी तिसरी कोणी नसून एक मातृसत्ता होती. एक ती स्वतःच एक गणाची माता होती आणि ती बुद्धासाठी सुद्धा शेती व्यवसायामध्ये ग्रस्त होती. म्हणजे काय की अशा पद्धतीने जर आपण चिकित्सकपणे ह्या सगळ्या इतिहासाचं वाचन करत गेलो तर आपण त्या प्रिमेटिव्ह कम्युनिझम मधल्या समतावादी पुरुष सत्तेला बाजूला टाकून स्त्री सत्ता आणि मातृसत्तेचा एक नवा उलगडा आपण करू शकतो. आणि त्याच्यामुळं भारताची जी वैशिष्ट्यपूर्ण वर्णजाती व्यवस्था आहे तिच्या अंतापर्यंतच्या प्रश्नाला आपल्याला ह्या डाव्यानं आणता येईल. समजलं? प्लॅन समजला त्यांचा? तर असा प्लॅन आहे की आपल्याला अशा पद्धतीने हे करता येईल आणि डाव्यांना वर्गाकडून उचलून आपल्याला जर वर्णजाती व्यवस्थेच्या अंतापर्यंत त्यांना आणायचं असेल किंवा त्यांना मनवायचं असेल तर आपल्याला भारताच्या इतिहासाची वेगळी आणि क्रांतिकारी मांडणी मार्क्सवादाच्या दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन मार्क्सवादाच्या चौकटीमध्ये करावी लागेल. तरच आपल्याला त्यांना बरोबर घेता येईल. आणि हे सगळं करत असताना त्यांनी त्यांच्या समाज परिवर्तनाच्या चौकटीमध्ये तत्कालीन पातळीवरती मग फुले आणि आंबेडकरवादाला सुद्धा एकत्र करायला सुरुवात केली. कारण जात आणि वर्णाच्या चिकित्सेची जी काही भारतीय परंपरा आहे, डावी नव्हे, भारताची स्वतःची मूळची परंपरा आहे, ते फुले पासून सुरुवात होते आणि मग आंबेडकरांपर्यंत येते उन्नत पातळीवरती. त्यांनी ह्या दोघांनी सातत्यानं इथल्या शूद्र आणि आशुशूद्रांच्या वरती लादलेल्या गुलामगिरीच्या आणि इतर सगळ्या पेढ्यांच्या संदर्भातल्या अत्यंत मूलभूत चर्चा केलेल्या आहेत. आणि त्यांच्या सोडवणुकीतूनच भारतामध्ये एक चांगली सर्वसमावेशक लोकशाही स्थापन होऊ शकते असं त्यांचं प्रामाणिक मांडण आहे. त्यामुळे मग ह्या दोघांना बरोबर घेतल्याशिवाय त्या जात वर्णाच्या अंताच्या चर्चेमध्ये आपल्याला आणता येत नाही. त्यामुळे डाव्यांना सोडायचं नाही किंवा मार्क्सवाद्यांना सोडायचं नाही, त्यांना कन्व्हिन्स करायचं आणि दुसऱ्या बाजूला ह्या दोघांना घ्यायचं आहे. आणि मग त्यामुळे त्यांनी नंतरच्या काळामध्ये मार्क्सवाद, फुले आंबेडकरवाद अशा पद्धतीचा एक नवं तत्वज्ञान जन्माला घालायला सुरुवात केली. त्यांचा हा आग्रह होता की नव्या जटिल प्रश्नाला त्याची मदत घेऊन काही होणार नाही, तुम्हाला तुमचं स्वतःचं एक उन्नत तत्वज्ञान निर्माण करावं लागेल. त्यामुळे मग त्यांनी अशा पद्धतीचं एक गोळाबेरीजवादी तत्वज्ञान सुरुवातीला सांगायचा प्रयत्न केला, मार्क्सवाद, फुले आंबेडकरवाद. आता फुले आंबेडकरवाद हे त्यांनी एकातच करून टाकलं होतं. त्यातला फुलेवाद म्हणजे काय आहे, त्यातला आंबेडकरवाद म्हणजे काय आहे, मार्क्सवादामध्ये तुम्हाला काय नको आणि काय पाहिजे याची खूप सारी चर्चा त्यांनी केली असली तरी ती बऱ्याच अंशी लोकांपर्यंत किंवा माझ्यापर्यंत पण नीटपणे पोहोचलेली नाही, हे आपल्याला सांगायला काही हरकत नाही. उदाहरणार्थ आपण आता बसून इथे विचारू शकतो की मार्क्सवादातलं असं काय आहे जे अनुषंगिक आहे आणि असं काय आहे जे चिरकालीन आहे. तुम्ही मला विचाराल तर डायलेक्टिक मटेरियलिझम सोडल्यानंतर मार्क्सवादामध्ये सगळं अनुषंगिक आहे. कशाला पाहिजे ते? खरं म्हटलं तर अशा पद्धतीने सुद्धा मार्क्सवादाला टाकून न देता आपल्याला मार्क्सवादाला आपल्या पातळीवरती वापरता येतं. तुम्हाला जर कळालं की मार्क्सवादाचा हा जो द्वंद्वात्मक भौतिकवाद आहे तो आपण आपल्या भारतीय इतिहासाच्या चौकटीमध्ये सर्जनपणे उन्नत करून वापरू शकतो. तो जर तसा वापरला तर नवा आपलं ऐतिहासिक भौतिकवादी तत्वज्ञान किंवा इतिहास आपण लिहू शकू. त्यासाठी मार्क्सवादावरतीच पूर्णपणे प्रश्न निर्माण करणं आणि त्याला थोडंसं रेलिगेट करणं हे काय मला तसं पटलेलं नाही आहे. त्यामुळं एका बाजूला बहुप्रवाही इतिहासाची एक महत्वाची मांडणी, दुसऱ्या बाजूला
नेणीव केंद्रीय असं नाही, नेणीविश्वी असा नेणीव केंद्रीय अशा पद्धतीचं त्यांचं जे काही तर्कशास्त्र आहे ते त्याच्यातून त्यांनी एक वेगळी क्रांतिकारी मांडणी करायचा प्रयत्न केला. पण समाज परिवर्तनाच्या चौकटीमध्ये ह्या सगळ्या मांडणीचं झालं काय किंवा काय उपयोग होतो असा प्रश्न आपण सातत्याने विचारला पाहिजे की याचा उपयोग काय आहे. म्हणजे मी सहजपणे तुम्हाला सांगितलं की मार्क्सवादात मला काय अनुषंगिक वाटतं, सगळं अनुषंगिक आहे, काही सोडून टाकायचं, काही गरज नाही घ्यायची, बाकीचं डायलेक्टिकल मटेरियलिझम ठेवा आणि त्याच्यावरती सगळं फिरवा असं आपल्याला थेटपणे मार्क्सवाद फुले आंबेडकरवाद आणि त्याच्यानंतर मार्क्सवाद सौत्रांतिक मार्क्सवादाची ज्यांची नंतरची मांडणी आहे त्याच्यातून आपल्याला प्रत्यक्षपणे सोडवणुकीसाठी काय मिळतं, त्याचा काय वापर करता येतो हा कळीचा प्रश्न आपण विचारला पाहिजे. कॉम्रेडांचं मी वाचन सातत्यानं यासाठी वाचत गेलो की इतिहासाच्या पलीकडं वर्तमानकालीन भांडवलदारी अवस्थेबाबत किंवा समकालीन प्रश्नावरती त्यांनी किती मूलभूतपणे काय मांडणी केली आहे का. मला सातत्यानं असं वाटत गेलं की एक वेगळ्या प्रकारचा प्रिमिटिव्ह कम्युनिझमच्या नादाने त्यांनी जो इतिहासाचा वेध घ्यायचा ठरवला त्याच्यातून त्यांचं पूर्ण लिखाण हे इतिहासवादी बनून गेलेलं आहे. म्हणजे ते सातत्याने इतिहासामध्ये जातात आणि इतिहासामध्येच रमतात की काय असं आपल्याला वाटायला लागतं. प्रश्न वर्तमान काळातले आत्ताचे आहेत ते सोडवायला इतिहासाचा तो नवा अभ्यास, ती नवी दृष्टी आपल्याला काय देऊ शकते हा आपण साधा प्रश्न विचारला पाहिजे. स्त्री सत्ता आहे, मातृसत्ता आहे, त्याच्यामधली काहीतरी यांत्रिक समता स्वातंत्र्य बंधुता आहे, ही तितकीच बिनकामाची आहे जितकी त्या पुरुष समतावादी प्रिमिटिव्ह कम्युनिझम होती. तशी ती आणता येत नाही प्रत्यक्षामध्ये. आपल्याला ज्या पद्धतीचा नवा कम्युनिस्ट समाज निर्माण करायचा आहे त्याच्यामधल्या तुमच्या 2000 आणि 4000 वर्षापूर्वीच्या समता स्वातंत्र्य आणि बंधुतेचं काय स्वरूप होतं ह्या सगळ्या टकला चर्चा, त्याला काय घेणं देणं नाही. आपण आत्ताच्या काळातल्या विषमतेकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे मग इतिहासामध्ये जाताना आपण अत्यंत वेचकपणे जाऊन आत्ताच्या समकालीन प्रश्नांना हात घातला पाहिजे. मला नेहमी असं वाटत आले कॉम्रेडचं वाचत असताना की समकालीन प्रश्नाला त्यांनी खूप ज्या पद्धतीने त्यांनी इतिहासाचं उकल करण्यासाठी स्वतःचं रक्त आटवलं तसं समकालीन प्रश्नांना जरा समजण्यासाठी त्यांनी काय आपल्याला खूप काही सिद्धांतनं दिलेली नाही आहेत. त्यामुळं आत्ताच्या काळामध्ये ह्या सगळ्याचा वापर काय करायचा हा एक मुद्दा माझ्यासमोर सातत्यानं आलेला आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, जसं मी मगाशी म्हटलं की डायलेक्टिकल मटेरियलिझम आहे, तर मग त्याचा आशय काय आहे असाही प्रश्न पडतो. मार्क्सच्या संदर्भामध्ये डायलेक्टिकल मटेरियलिझमचा तो सगळा आशय हा वर्ग आणि वर्ग संघर्षावरती आधारित आहे. वर्गाला वजा करून मार्क्सवादी चौकटीमधून काही एक चिंतन करणं हे जवळजवळ अशक्य आहे. वर्ग ही काहीतरी फक्त एक वर्णनात्मक किंवा विश्लेषणात्मक कोटी नाहीये, तर तो असा गतिकीचा अंगभूत भाग आहे जो समजून घेतल्याशिवाय त्या समाजाचा इतिहास आणि त्या समाजाची भविष्यकालीन दिशा ही सांगणं जवळजवळ अवघड आहे. त्यामुळं त्याच्या कंटेंट बद्दल खूप चर्चा करण्यापेक्षा फॉर्म्युली सुद्धा ह्या वर्गाची चर्चा अत्यंत वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या पातळीवरती आपल्याला करता येते, पण ती तशी केली नाही. आपण सातत्यानं कॉम्रेडांच्या सगळ्या मांडणीमध्ये जात आणि वर्ण हा एक अत्यंत वेगळा काहीतरी समाजाचा सोशल स्ट्रॅटिफिकेशन आहे आणि वर्ग हे वेगळं काहीतरी सामाजिक संरचनेचं प्रारूप आहे असं म्हणत गेलो. खरं म्हटलं तर त्याच्यामधल्या बऱ्याचशा एकत्रित होण्याच्या दुवा आपल्याला शोधता आल्या पाहिजे होत्या, पण त्या आल्या नाहीत. गंमत म्हणजे की वर्ग काय आणि जाती काय किंवा वर्ण काय. आता वर्ण तर तुम्ही मी एक समाजशास्त्र आहे, समाजशास्त्राचा विद्यार्थी आहे. मी माझ्या सातत्याने मुलांना सांगतो की मुळात वर्ण ही जी काही एक संकल्पना आहे ती इथल्या जाती व्यवस्थेला लेजिटिमसी मिळवून देण्यासाठी इथल्या ब्राह्मणांनी निर्माण केलेली एक आयडिओलॉजी आहे. ओके, दॅट्स नॉट अ रियालिटी. ती काय रियालिटी नाहीये. प्रत्यक्षात तुम्हाला वर्ण कुठंच भेटत नाहीत. म्हणजे ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये फक्त 2च वर्ण आहेत. ही त्यांची मांडणी, आमची नाहीये की ब्राह्मण आणि शूद्र, बाकी सगळे शूद्र आहेत. आणि जर तुम्ही उत्तर प्रदेश किंवा बिहार किंवा ह्या सगळ्या गायपट्ट्यातल्या सगळ्या मांडणीकडे सामाजिक रचनेकडे बघितलं तर तिथे तुम्हाला प्रामुख्याने हे सगळेच्या सगळे असे 4 वर्ण आणि खाली 5वा अस्पृश्य वर्ण स्पष्टपणे दिसतो. तुम्ही जर खाली परत गेलात साऊथकडे तर ही रचना अजूनच गोंधळण्यासारखी आपल्याला दिसते. याचा अर्थ काय की वर्ण ही एक ओव्हरआर्चिंग भारतीय झालर आहे वेगवेगळ्या जाती व्यवस्थेला समजून घेण्यासाठी. ती तशी रियालिटी नाहीये. मग जाती व्यवस्था काय आहे तर आम्ही हे पण सांगतो की जाती व्यवस्था एक नाहीये, जाती व्यवस्था अनेक आहे. प्रत्येक पंचक्रोशीमध्ये जातीची रचना आणि त्याची उतरंड वेगळी असते. तुमच्या सगळ्या वर्णातल्या बऱ्याचशे वर्ण त्याच्यामध्ये येत सुद्धा नाही. त्यामुळे मग जाती व्यवस्था एक नाही, जाती व्यवस्था अनेक आहेत. मग
त्याचा अभ्यास कसा करायचा आणि त्याच्या सोडवणुकीसाठी काय करायला पाहिजे हा प्रश्न खूपच वेगळा आहे. बरं, जाती कशाही असल्या, कमी असल्या जास्त असल्या, वर्ण आहेत वर्ण नाहीत, ह्या भागाकडे गेलं तरी त्याचे एक व्यवस्थित लक्षण असं की ते असे उतरंडीचे आहेत. आणि तशी एक भावना प्रामुख्यानं जाती व्यवस्थेमध्ये प्रत्यक्ष सामाजिक व्यवहार करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये फिट असते. म्हणजे ती अशी उभी उतरंडीची रचना आहे. भले त्याला आपण नोशनल म्हणू, आता हरकत नाही, का ती मानसिक आहे असं जरी म्हटलं तरी ती प्रत्यक्षात आहे ना. कारण मार्क्सनेच आपल्याला म्हटले की अशी एखादी गोष्ट असेल जी तुमच्या मानसिकतेचा ताबा घेत असेल आणि ते तुमच्या कृतीवरती प्रत्यक्ष परिणामकारक प्रभाव टाकत असेल तर ती तितकीच भौतिक आहे जितका हा टेबल आणि हा पोडियम आहे. त्यामुळं त्या मानसिकतेला आपण कमी लेखून चालणार नाही, तिच्याकडे आपण नीटपणे चिकित्सकाने बघितलं पाहिजे. आता प्रश्न पडतो की मग अशा अत्यंत निसरड्या आणि पंचकृषीकालीन बदलणाऱ्या जाती व्यवस्थेला, जिचा तथाकथित पातळीवरती वर्णाशी कसलाही संबंध नाही, तिला समजून कसं घ्यायचं, वर्गाला कसं समजून घ्यायचं. वर्ग मी मगाशी म्हटलं तसं प्रामुख्याने सामाजिक संबंधांची रचना आहे आणि ती प्रचंड फ्लुइड आहे, ती अशी पाण्यासारखी असते. त्यामुळे ती साहजिकच एनकम्पास करते बाकी सगळ्या गोष्टींना, नकाराची काही गरजच नाहीये. पण तिचं स्वरूप ज्या पद्धतीने पारंपरिक डावे मानतात तशी निश्चित नाहीये. नव्या पद्धतीने आपण वेगळी मांडणी करायला पाहिजे, नाहीतर मग अवघड आहे सगळं. एवढं सगळं बोलूनही जात आणि वर्ग ह्या कोटींबद्दल काय आहे स्पष्टपणे सांगतो, ह्या रियालिटीज नाही. वर्ग असा काहीतरी पहुडलेला आहे तुमच्या समाजामध्ये आणि तो तिथे आहे, मला दिसतोय, असं नाही आहे. वर्ग असत नाही, जाती प्रत्यक्ष असत नाही. आपल्या ज्या व्यवहारामध्ये अनुभवाला येणाऱ्या जाती ह्या प्रामुख्यानं जातीपेक्षाही उपजाती उपजातीपर्यंतच्या खालच्या छोट्याशा समूह समाज गटापर्यंत घेऊन जातात स्वतःला. जाती सुद्धा व्हर्च्युअल किंवा अमूर्त कॅटेगरीज आहेत, त्या प्रत्यक्षात नाही. उदाहरणार्थ मी आपल्याच सगळ्या चळवळीच्या संदर्भात सांगतो, महार ही काय, महार ही जात आहे. महार ही जात नावाची काही गोष्ट नाही. पंचकृषीनुसार महारांमध्ये खूप वेगवेगळ्या जाती आणि उपजाती आहेत. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्या उपजाती एकमेकांबरोबर काम करत असतात. त्याची एक वेगळी ओव्हरआर्चिंग महाराष्ट्रीयन ओळख म्हणून आपण महार जात म्हणून म्हणायला लागलो. ती एक ओव्हरआर्चिंग आणि अमूर्त अशी कॅटेगरी आहे. जरी सहजपणे त्याच्यातल्या असलेली उपजाती त्या एका महत्वाच्या बृहद अशा मोठ्या जाती ओळखीशी समकक्षपणे संवाद साधताना दिसते, ती आपली म्हणताना दिसते, पण जर आपण काटेकोर समाजशास्त्र दृष्टिकोन बघितलं गेल्यानंतर त्या अमूर्त आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. वर्ग सुद्धा अमूर्त आहेत, जाती सुद्धा अमूर्त आहेत. त्यामुळं ते मार्क्सवादातल्या सर्वात महत्वाच्या संकल्पना असून सुद्धा आपण हे मान्य केलं पाहिजे. शेवटचा मुद्दा, शेवटी कॉम्रेड, तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या या 400-500 वर्षातल्या नंतरच्या काळातल्या महायानी बुद्धिस्ट तत्वज्ञानाने ज्या पद्धतीची जाती अंतासाठीची तत्वज्ञान निर्माण केली त्यांची चर्चा करतात आणि त्यातलं एक तत्वज्ञान ते आपलं मानतात. ती सगळी परंपरा ते मानतात आपली. म्हणजे नागार्जुनाचा शून्यवाद आहे किंवा मग वसुबंधूचा काय म्हणायचं ते काय तो वसुबंधूचा विज्ञानवाद आहे आणि नंतर आलेल्या धर्मकीर्तीचा स्वलक्षणवाद आहे. त्यांनी नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीची एक मांडणी करायला सुरुवात केली ती होती मार्क्सवादी सौत्रांतिक मार्क्सवादाची. हा सौत्रांतिक मार्क्सवाद हा त्या स्वलक्षणवादातून किंवा नागार्जुन शून्यवादापासून विज्ञानवादापासून ते अपवादापर्यंत म्हणजे स्वलक्षणवादापर्यंत येऊन थांबतो. त्याच्यातून काही आपल्याला अनन्य दृष्टिकोन मिळून नवी क्रांतिकारी तत्वज्ञ घडतं का हे ते आपल्याला मांडू पाहतात. आता प्रश्न असा आहे की हे ते करत असताना एका बाजूला क्रिस्तोफर कॉडवेल, दुसऱ्या बाजूला फ्रॉइड आणि तिसऱ्या बाजूला भारतीय बौद्ध परंपरेतले हे नवे तत्वज्ञानी यांच्या मांडणीचं एकत्रीकरण करून मार्क्सवादामध्ये भर घालायचा प्रयत्न करतात. फ्रॉइड, क्रिस्तोफर कॉडवेल असं म्हटलं जाते की तो मार्क्सवादीच होता, त्यामुळं त्याच्यात काय वेगळं विशेष करायची काही गरज नाही आहे. पण फ्रॉइड याचा वापर करून किंवा नंतर युंगचा वापर करून मार्क्सवादाची सांगड घालून कुणी नवीन पद्धतीने काही केलं नाही अशातला भाग नाही. नव मार्क्सवाद्यांमध्ये असे अनेक नाव आपल्याला सहजपणे दाखवता येईल की अशा पद्धतीची रचना पण केलेली आहे. तर प्रश्न असा पडतो की ह्या स्वलक्षणवादाने नवीन काय घडवलं आणि स्वलक्षणवाद आहे काय, तो सौत्रांतिकवाद जो आहे तो आहे काय. नागार्जुन काय तो आपला धर्मकीर्ती असं म्हणतो की कुठचीही वस्तू सुरुवातीला स्वलक्षणी असते. म्हणजे हा जो फोन आहे, ओके, हा ज्यावेळेला मी त्याच्याकडे बघतो त्यावेळेला तो प्रथम त्याची स्वलक्षण मला जे दिसतं ते एका क्षणामध्ये किंवा क्षणाच्या काही सेकंदांमध्ये क्षणाच्या काही भागांमध्ये मला याची जी प्रतीती होते ती स्वलक्षणी असते.
म्हणजे हा फोन आहे असं मला सांगतो, पण लगेच तो पुढच्या काही क्षणातच किंवा पुढच्या क्षणातच तो सामान्य लक्षणामध्ये सामील होतो. म्हणजे मी हा फोन आहे असं म्हणत नाही, तर हा फोन आहे असं म्हणतो. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे स्वलक्षणापासून लगेच सामान्य लक्षणापर्यंत त्याची वाटचाल होते. बरोबर, प्रश्न असा येत नाही, ते एकमेकांमध्ये फुटत नाहीत, त्या स्वतःला जसं जपतात तसं इतरांना बाजूला ढकलतात. आता ही जर जातीची मूलभूत सामाजिक चलनवलनातली लक्षण असेल, तर आपण त्या स्वलक्षणाला, त्या रिपल्सिव्ह स्वलक्षणाला अधिमान्यता देतोय असं एक वेगळं विश्लेषण याच्यातून पुढे येऊ शकतं. एक उदाहरण देतो, मी सांगतो. मार्क्सला खूप सर्जनशीलपणे टीका करणारा एक महत्वाचा समाजशास्त्रज्ञ होता, तो होता मॅक्स वेबर. मॅक्स वेबर असं म्हणतो की मार्क्स जर असं म्हणत असेल की समाज हा वर्गांनी बनलेला आहे, तर मी तुम्हाला सांगतो की समाजामध्ये दोन व्यक्तींमध्ये चाललेल्या सामाजिक कृतीमधूनच समाज आपल्याला पाहता येतो. वेबर म्हणतो की मला समाज माहित नाही, मी भले समाजशास्त्रज्ञ आहे, मला समाज माहिती नाही, मला सामाजिक दोन व्यक्तींमध्ये झालेली कृती माहिती. त्या कृतीला समजून घेण्यासाठी आपल्याला, त्या कृतीतून समजून घेण्याच्या निमित्तानं आपल्याला समाजाबद्दल काही भाकितं करता येतात. गंमत म्हणजे दोन व्यक्तींमधल्या आंतरसंबंधांना सामाजिक कृती म्हणणारा वेबर सुद्धा ज्यावेळेला समाजाबद्दलची भाकितं करायला लागतो, त्यावेळेला त्याला मधल्या काहीतरी प्रारूपाला जन्म द्यावा लागतो. त्या प्रारूपाचं नाव आहे आयडियल टाईप. आदर्श प्रारूपामध्ये तो समाजाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. जर स्वलक्षणाच्या दृष्टिकोनातून आपण अशा एक जातीच्या बांधणीतून काय पुढे करणार असू, तर काय खूप वेगळं आपल्याला हाताला लागणार असं मला वाटत नाही. आणि वेबर सुद्धा जिथे थांबला किंवा त्याला जे पटलं नाही, तिथून तो वेगळ्या प्रारूपाकडे उडी मारून गेला. हे जर त्याच्याबद्दल सिद्ध असेल, तर मला वाटते की क्रांतिकारी तत्वज्ञान घडवणाऱ्यांनी आणि प्रत्यक्ष समाज परिवर्तनासाठीही क्रांतिकारी तत्वज्ञान वापरणाऱ्यांनी या सगळ्या महत्वाच्या सैद्धांतिक प्रश्नांना भिडलं पाहिजे. सगळ्या सैद्धांतिक प्रश्नांना भिडलं पाहिजे. शेवटी एरिक फ्रॉम वरती टीका करताना किंवा त्याचं विश्लेषण करताना किंवा त्याला समजून घेताना मायकेल मॅकोबी नावाच्या एका महत्वाच्या अभ्यासकाचा संबंध आहे की कुठच्याही काळातल्या समाजाबद्दल काहीतरी एक प्रतिपादन असणाऱ्या विचारवंताचं जर आपल्याला सर्वसमावेशक मूल्यमापन करायचं असेल, तर त्याच्या चांगल्या बाजू सांगितल्यानंतर त्याच्या मर्यादा सांगितल्या पाहिजे. आणि मला असं वाटते की माझी जी एकूण वैचारिक प्रकृती आहे त्यानुसार कॉम्रेडांना अत्यंत मनापासून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांची चिकित्सा करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. या निमित्तानं मी त्यांच्याशी संवाद साधू शकतो आणि त्या निमित्तानं मी त्यांच्याच परंपरेतला एक महत्वाचा पाहिजे असं मी स्वतःला मानतो. तुम्ही किती कसं बघता हे मला माहिती नाहीये, पण तुम्ही खूपच शांतपणे ऐकून घेतलं. खरं तर ही चर्चा प्रदीर्घ चालली पाहिजे. मी ह्या बाबतीमध्ये खूप वेळ बोलू शकतो. या सगळ्यांमध्ये आपण जाता आलं पाहिजे. तशा पद्धतीनं हो, ह्या पुढच्या काळामध्ये किमान जन्मशताब्दीनंतर तरी खूप गंभीरपणे चर्चा व्हावी असं माझं स्वतःचं मत आहे. तुम्ही मला इथं प्रेमाने बोलवलं. मी खूप वेगळ्या पद्धतीने कदाचित मांडणी केली असेल, ती कदाचित त्याचं स्वरूप विस्कळीत पण असेल, पण मला माहित नाही मी तुमच्यापर्यंत किती पोहोचलोय. पण तुम्ही इतक्या शांतपणे ऐकलं, संयोजकांनी मला प्रेमाने बोलवलं, 3 वेळा तारीख बदलून सुद्धा वक्ते बदलले नाहीत, त्यामुळं त्यांचा विश्वास होता या सगळ्यावरती. मी किती त्याला पुरलोय मला माहिती नाहीये, पण मी तुमच्या सगळ्यांचा अत्यंत मनापासून आभार मानतो. थांबतो. धन्यवाद.